लाईव्हचे संपादक संजय कुमार गायकवाड यांना विनंती करतो की आपण सुद्धा भाचा गुलाम आलो बंड करा गरजला माग मारण्याचा समाजाने केशवजी शिकापूरकर सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे। देखणे ते हात ज्यांना सुंदराचे सोबळे मंगलाने गंधलेले या निर्मितीचे डोळे आपण ज्यांना म्हणतो। अल्लापूरकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। सौभाग्यवती सुमनताई डॉक्टर गणपतराव झिरोडकर यांना विनंती करतो आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा यावर्षी देण्यात येत आहे। सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक इतवारा नांदेड माननीय मसनाजी जाधव साहेब महाराष्ट्राच्या वतीनं लसाकामाच्या या कार्यक्रमाला आदरणीय शहाजी उमा साहेब शिवसेनेचे खरंच अतिशय आनंद वाटला। या कार्यक्रमाला मला बोलवलं, मला सत्कार सन्मान केला आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असते आणि त्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचं गौरव करणं म्हणून त्यांनी आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या सर्व जे काही संघटनेचे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं मनापासून कौतुक करतो की आपल्या वतीने असेच कार्यक्रम समाजाचे होत जावो आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती असावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। चांगले वक्ते या ठिकाणी बोलवले आहेत। आत्ताच मी कार्यक्रमाच्या स्थानी होतो आणि नाईक साहेब यांनी चांगलं अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावरती अतिशय चांगलं सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। बांधवांनी माझ्याकडं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि अतिशय योग्य मागणी समाजाने केलेली आहे। ज्या माणसाचं कार्य आहे, ज्या माणसानं समाजासाठी कार्य केलेलं आहे, ज्या माणसानं भारतासाठी कार्य केलेलं आहे, अशा माणसाला भारतरत्न हा मिळालाच पाहिजे आणि यामध्ये माझं सुद्धा त्यांना समर्थन आहे।